तुम्ही अशा ज्यावेळेस आबांना विचारता त्यावेळेस त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या माध्यमातून असं समजतं की ते म्हणतात की ह्याला कोणीतरी रसद पुरवतंय, यांचा पाठीमागं कोणतरी वेगळा माणूस आहे, तुम्ही फक्त बडाबडा करताय, असं यात नक्की विषय काय आहे म्हणला? एक काय आहे, अभिजित पाटील व्यावसायिक दृष्ट्या कुठपर्यंत आहेत काय मला माहित नाही, पण राजकीय दृष्ट्या अतिशय अप्रगल्भता किंवा बाल्य पण त्यांच्यात अजूनही असं मला वाटतं. जे प्रश्न तुम्ही भारतनानांच्या भगीरथदादांच्या विरोधात आम्हाला सोबत घेऊन विचारत होता तेच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. मग जर याच नियमानुसार जर बघितलं, तुम्हाला प्रश्न विचारायला जर विरोधक रसद पुरवतायत, तर तुम्ही ज्यावेळी नानांना भगीरथदादांना प्रश्न विचारत होता त्यावेळी तुम्हाला कोण रसद पुरवत होतं? तुम्ही पण जाहीर करा ना. कारखान्याच्या सत्तेत बसणाऱ्याला रसद कोण पुरवतं तुम्हाला माहितच असेल. तुम्ही पण विरोधातच काम करून इथपर्यंत आलाय. राहिला विषय रसद पुरवणारे, तुम्ही जर एवढे आमदार आहात, तुम्हाला सगळं करते, सर्वज्ञानी आहात तुम्ही, तर जाहीर करा नावं. लाजताय कशाला, घाबरताय कशाला? आज एका 23 वर्षाच्या पोराला घाबरण्याचं कारण काय? माझ्याकडे असं काय आहे की तुम्हाला मला भ्यावं लागलं, मला अडकवावं लागलं, मला त्रास द्यावा लागला? आजही मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातोय. तुम्हाला एवढी भीती कशाची? तुम्ही जर एवढे राजा हरिश्चंद्र आहात, सत्यवादी आहात, प्रामाणिक आहात, कारखानदारीतला डॉक्टर आहात असं सांगत होता, अडचण काय आहे? सांगा ना. मग कोण आहे आमच्या पाठीशी? का प्रश्न विचारतोय ना, तर प्रश्न सोडवा, उत्तर द्या. रसद पुरवण्याचं कारण शिल्लक राहत नाही. जर कामगारांच्या पगारी वेळेत दिल्या असत्या, सभासदांची देणी दिली असती, कारखान्याचं कर्ज कमी केलं असतं, तर किरण गोडके काय साक्षात ब्रह्मदेव जरी आला असता तरी अभिजित पाटलांना प्रश्न विचारता आला असता का? नाही. आम्ही म्हणतोय ना कारखान्यामध्ये घोटाळा होतोय, कारण एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या समोर अभिजित पाटलांनी एक आदर्श निर्माण करावा की माझ्या इतका प्रामाणिक तरुण चेअरमन महाराष्ट्राच्या मातेत दुसरा कोण नाही. काय करावं लागेल? एक श्वेतपत्रिका काढावं लागेल. चोराच्या मनात जर चांगलं नाही तर घाबरताय कशाला? काढा श्वेतपत्रिका. एवढे पैसे आले, एवढा खर्च झाला, कुठं गेले ते तुम्ही द्या ना लेखी. हा ना एक कागद त्या भगीरथ बालकींच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या कल्याणराव काळेच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या शिंदे बंधूंच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या गणेश पाटलांच्या तोंडावरती, हा ना एक कागद माझ्या तोंडावरती, हा ना एक कागद त्या कामगारांच्या सभासदांच्या तोंडावरती. एक कागद तुमच्या सगळ्या आरोपांची उत्तर देऊ शकतो, पण तुमच्यात ते धाडस आणि तुमचा तो दम नाही की तुम्ही ते उत्तर द्यावं. कालपर्यंत लोकांचा दम विचारत होता. तुझ्या करतो धावतो बघतो. तुम्ही भाषण ऐकलेत मगरुरीची. चंद्रभागेच्या निवडणुकीत आम्ही अलिप्त राहण्याची कारण हीच होती की यांचा माज आणि मगरुरी हा विठ्ठल परिवारानं आजपर्यंत कधीच सहन केलेला नाही. म्हणजे परिवारातला असो किंवा परिवाराच्या बाहेरचा असो, परंतु धावतो बघतो करतो एकेरी उल्लेख हा दर्जा किंवा हा वैचारिकपणा आपल्या परिवारातला नाही. त्या भूमिका कालपर्यंत तुम्ही घेत होता. आज मी एक सभासदाचं पोरग म्हणून, शेतकऱ्याचं पोरग म्हणून, सामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला चॅलेंज देतोय. तुमच्यात दम असेल तर शिवतीर्थावरती या, बसू समोरासमोर चर्चेला. जर मी चुकीचा असेल तर कुठल्याही चौकात नाक घासून माफी मागायची तयारी आहे. पण जर तुमच्या चुका लोकांच्या समोर आल्या तर तुमची नाक घासायची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. असेल दम या शिवतीर्थात, उद्या बसू चर्चेला. अभिजित पाटील काय वाटतंय, अभिजिताबाई आव्हान स्वीकारतील? असेल दम तर स्वीकारतील. लोकांची दम बघणारी लोक आहेत. एवढे हुशार सहकारातले डॉक्टर आहेत. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, साधा ऊस उत्पादक शेतकरी आहे. माझे काही आमच्या बापदादांनी कधी काही कारखान्यात कुणाचं लुटलं नाही, कुणाचं खाल्लं नाही, कुठं कारखान्यात काम केलेलं नाही. कारखान्याशी आमचा संबंध, आम्ही ऊस उत्पादक आहे, कारखाना आमचा ऊस गाळप करतो, एवढाच आहे. मग शेतकऱ्याच्या पोराशी जर भीती नसेल आणि जर तुम्ही खऱ्या मार्गाने चालत असाल तर तुम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागेल. नसेल आव्हान स्वीकारत तर मान्य करा तुम्ही चूक केली, तुम्ही चोऱ्या केलेल्या. आम्ही प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांच्या संस्थेच्या हितासाठी लढतोय. माझा संघर्ष किंवा माझा लढा हा सत्तेसाठी नाही, संस्थेसाठी आहे. कारखाना वाचावा हीच भूमिका घेऊन 7 वर्ष लढलो. मग मला जर काहीतरी व्हायचं असतं, मला संचालक व्हायचंय, मला टेंडर घ्यायचंय, मला पैसे कमवायचे, भारतनानांच्या भगीरथदादांच्या नंतर अभिजित पाटलांना पॅनल मध्ये उभा राहायला माणसं गावात नव्हती. किरण गोडकेचा पहिला अधिकार होता त्यावेळी. मग मला उमेदवारी मागता आली असती, मी उमेदवारीची मागणी सुद्धा केली नाही. त्याचं कारण आहे की कारखाना वाचला पाहिजे ही ठाम आणि प्रामाणिक भूमिका होती. सत्ता आल्यावरती मला काही मागून घेता आलं असतं, पण तरीही कारखान्याचे प्रश्न, सभासदांचे प्रश्न मांडत राहिलो. मी माझ्या कामगारांशी, सभासदांशी, कारखान्याशी आणि कर्मचाऱ्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहे. या निवडणुका येतील, त्यांना आता वाटत असेल मी हे करणार, मी ते करणार, माझ्या विरोधात कोण शिल्लक नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा परिवर्तनाची धमक आणि ताकद आमच्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटात आहे.